सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। स्वयं योगी भक्ता भयचति सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आवाज वाढत नाही, आवाज आलो। हॅलो। ऐसे नाम जपा तुम्ही बहुबळे, ज्या मुक्तीचे सोळे, ज्या मुक्तीचे सोळे। तया नमन माझे गुरुपदा, जेने दाखविले असे आनंद कंदा। तोपकार मदन फिटे कदा, देवा परमानंदा तूच फेडी, देवा परमानंदा तूच फेडी। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आजचा आपला श्री क्षेत्र मौदा दीपस्थान या स्थानाच्या ठिकाणी आपले नवरात्र महोत्सवानिमित्त आपण अनेक प्रकारचे उपक्रम या ठिकाणी धर्म कार्य करत आहोत। त्या निमित्ताने नामस्मरण आणि त्याच निमित्ताने चालू असलेले आपली नामाचे 10-18 ही पोथी प्रवचन व दृष्टांत, त्याचप्रमाणे अनेक प्रकारच्या विविध संदर्भातील सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताने निरूपण केलेल्या ब्रह्मविद्येवरती आपण चिंतन या ठिकाणी करत आहोत। नामावरती चिंतन आपण या ठिकाणी करत आहोत। का तर नामचिंतन सर्वात महत्वाचं आहे। जीवनातील सर्वात यथार्थ आणि सर्वात मौल्यवान वस्तू जी कोणती असेल तर महानुभाव संप्रदायामध्ये नामस्मरणाला एक प्रकारचं विशिष्ट प्रकारचं महत्व दिलं जातं। शुद्ध महानुभाव संप्रदायालाच दयामध्येच विशिष्ट प्रकारचं नामस्मरणाला महत्व दिलेलं नाहीये, तर या जनसमुदायामध्ये, या जगामध्ये, या भारतामध्ये नव्हे तर अख्ख्या जगामध्ये जिथे जिथे धार्मिक कार्य केलं जातं, तिथे तिथे ज्या ज्या अधिष्ठानाला जे जे लोक मानतात त्या त्या अधिष्ठानाचं नामस्मरण केलं जातं। आणि प्रत्येक कार्यप्रसंगी नामाचा उच्चार करूनच कोणतेही कार्य चालू होतात। आणि असं असणारं हे महत्वपूर्ण नामस्मरण आणि या नामावरती चिंतन आपण पाहिलं। नामे वेद, नामे बोध, त्याच विषयाला स्पर्श करून आपण पुढे सरकणार आहोत। नामाने वेद संचारला जातो, नामाने बोध संचारला जातो। आपण कालच्या सत्रामध्ये पाहिलं, माहीम भट्टांना एक प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताच्या परावाणीद्वारे त्या ठिकाणी बोध संचारलेला आहे, बोधाचं संक्रमण झालेलं आहे। आणि बोधाचं संक्रमण होणे म्हणजेच खऱ्या अर्थाने तो देव आणि हा मी जीव याचं ज्ञान होणे म्हणजे खऱ्या अर्थाने इथे बोध झाला। किंवा 4 पदार्थ आहेत, अनादीचे 4 पदार्थ मानले जातात। कोणते अनादीचे 4 पदार्थ आहेत तर जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर, हे अनादीचे 4 पदार्थ। आणि या 4 पदार्थापैकी एक जो पदार्थ आहे तो पदार्थ म्हणजे असा आहे की तो अनेक नित्य आहे आणि त्या पदार्थाला आपल्याला प्राप्त करायचं। जीव, देवता आणि प्रपंच आणि परमेश्वर, परमेश्वर जो आहे त्या परमेश्वराला प्राप्त करायचा आहे। आणि परमेश्वराला प्राप्त करून घेण्याकरता आम्हाला आमच्या जीवनामध्ये नामस्मरण करावं लागतं। आणि नामस्मरण केल्याने आमच्या अंतःकरणामध्ये आवडी संचारला जाते। वेद म्हणजेच आवडी, अंतःकरणामध्ये नितांत आवडी संचारणे परमेश्वराविषयी म्हणजे खऱ्या अर्थाने तो वेद आहे। स्थानाचा वेद आपण पाहिला, बोधाचं दातृत्व झालं। जर वेद झाला नसता, स्वामींच्या भेटीची उत्कंठा अंतःकरणामध्ये निर्माण झाली नसती तर खऱ्या अर्थाने ते बोधाचे पात्र ठरले नसते। का तर हातामध्ये मशाल घेऊन, पायामध्ये गवताचे वाळे घालून
तो सूर्य एक आहे आणि पृथ्वीवरती हा सूर्य आहे. या दोन सूर्या व्यतिरिक्त दुसरा सूर्य नाही, अशी वारंवार त्यांच्या मुखारविंदातून एक शब्दार्थ बाहेर प्रगट व्हायचे ते माहिम भट्टाचे. म्हणून नामाला, वेदाला सुद्धा नाम कारणीभूत आहे आणि बोधाला सुद्धा नाम करणे. मग नामे वेद नामे बोध, तर नामे अनुसरणती केवी. नामाने अनुसरण होतं म्हणतात, अनुसरण घडतं. तर अनुसरण म्हणजे काय? अनुसरण म्हणजे एक प्रकारे अनन्य भावे परमेश्वराला शरण जाणे. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे भेद आहेत. त्यामध्ये एक छोटीशी लीळा तुम्हाला सांगेल, पाठीमागची राहिलेली आहे. त्यामध्ये ज्याप्रमाणे वेद आणि बोध या करता जो नाम उच्चार आहे, तो नाम उच्चार मात्र प्रांताच्या राजाच्या कानावर नाम पडलेलं होतं. तो म्हणजे देवगिरी. कटक हा शब्द आमच्या चरित्रामध्ये आलेला आहे. कटक म्हणजेच कटक देवगिरी असा शब्द आलेला आहे. म्हणजे आताची जी देवगिरी आहे, त्या देवगिरीचा जो राजा महादेव राजा, या महादेव राजाच्या दरबारामध्ये अनेक विद्वान पंडित, अनेक प्रकारचे प्रधान त्या तिथे उपस्थित होते. आणि त्यापैकीच एक पालडांगिया नावाचा एक मात्र त्या प्रधान त्या राजसभेमध्ये होता, मुख्य होता. आणि म्हणून त्या व्यक्तीला धार्मिक क्षेत्रामध्ये फार आवडी होती. ज्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये धार्मिक कार्य कुठेही जरी चाललं असेल तर त्याला बसावंसं वाटत नाही, तिथे जावंसं वाटतं. तो एक प्रकारचा धार्मिक विधीचा वेद आहे. तोच वेद श्री चांगदेव राऊळांची म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताची ख्याती ऐकून स्वामींची कीर्ती मात्र तिन्ही लोकात पसरलेली आहे. आता तर पसरली सोडून द्या, परंतु त्या काळामध्ये सुद्धा जेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत 850 वर्षापूर्वी परिभ्रमण करत होते, पायी परिभ्रमण, जीवाचा आत्मोद्धार करण्याकरता, तेव्हा सुद्धा तिन्ही लोकात कीर्ती पसरली. काव्य रचनेमध्ये म्हणलेला आहे, तिन्ही लोकात पसरली कीर्ती, मोहक रूप प्रेमळ मूर्ती. त्या मोहक रूपाचं आणि त्या प्रेमळ मूर्तीचं सौंदर्य स्वरूप, त्याचं वर्णन मात्र तिन्ही लोकांमध्ये पसरलेलं होतं. आणि ते वर्णन मात्र कानी ऐकताच क्षणी प्रत्येक व्यक्तीला वेद संचारला जायचा. तसा पालाडांगियांना सुद्धा वेद संचारला गेला. त्यांच्या समवेत जे काही राजकारभार पाहणारे व्यक्ती आहेत ते सुद्धा स्वामींच्या दर्शनाकरता निघाले. देवगिरी ते वेरूळ जवळ आहे आणि म्हणून आपण आता देवगिरी ते वेरूळला जावं. श्री चांगदेव राऊळ गोसावी मात्र खऱ्या अर्थाने वेरूळच्या लेण्यामध्ये वास्तव्यास आहे. वेरूळला चतुर्विधीच्या मठामध्ये वास्तव्यास आहेत. काळाच्या ओघाने आज ज्या चतुर्विधीच्या मठामध्ये आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताचं 12 वर्षाचं वास्तव्य आहे, तेच स्थान आज आम्हा तुम्हाला उपलब्ध नाही आहे. ही आमची तुमची शोकांतिका आहे, आमची तुमची शोकांतिका. कमीत कमी तिथे जर स्थान काढले तर आजही 70 ते 65 स्थान त्या म्हणजे एक प्रकारे श्रद्धायुक्त त्या अधिष्ठानाची आपुलकी आपणत्व देणे. ज्याप्रमाणे धर्म स्वराज्य धर्म होता, छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेला, पण स्वराज्याकरता अनेकांनी योगदान दिलं. ते योगदान आमच्या तुमच्याने देवा करता सुद्धा देणं होत नाही. एका राजा करता लोकांनी योगदान दिलं, परंतु देवा करता कुणी योगदान देत नाही. ही आमची तुमची शोकांतिका आहे. त्या लोकांना कळालं, पालाडांगियांना कळालं की सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत वेरूळ या ठिकाणी वास्तव्यास आहेत. आपण आता त्यांच्या दर्शनाला जा. ही ख्याती ऐकली. विद्वान पंडित लोक सुद्धा स्वामींच्या त्या 32 लक्षणी मूर्तीकडे वेधल्या गेले आणि भगवंताच्या जवळ जाऊन, भगवंताच्या सानिध्यामध्ये जाऊन परमेश्वराच्या दर्शनाचा, परमेश्वराच्या प्रेमळ मूर्तीचा, चंपेगौरवर्ण मूर्तीचा आनंद मात्र तो आपल्या अंतःकरणामध्ये साठवू लागलेले आहे. अंतःकरणामध्ये साठवत होते.
नित्य नेमाने दानाचा वेद संचारला गेला. एक वेळा जर त्या भगवंताच्या नामाची, एक वेळा जर त्या भगवंताच्या भजनाची, पूजनाचा जर वेद लागला ना, या जीवाला मात्र सुटत नाही. नावडत नावडत सेवी तोची आवडून ठाते, तोही संदर्भ आपण इथे लावायला पाहिजे. असं नाही की चैतन पदार्थाविषयी तो वचन उच्चारलेला आहे, किंवा जडमूळ पदार्थ खाण्याच्या रसरूपी पदार्थाबद्दल ते वचन उच्चारलेलं आहे. देवाने वचन उच्चारलेला आहे, तो मात्र परमार्थाचा. इथे जरी आपल्या अंतःकरणामध्ये देवाची आवडी जरी नसेल, कमीत कमी आपण प्रश्न तरी केला पाहिजे. मग आवडी संचारल्या जाईल, मग वेद संचारला जाईल. इथे मात्र त्यांना अशाच प्रकारचा आवडी तर नव्हती, पण वेद फक्त नाव ऐकून आहे, भेटीला जायचंय, दर्शनाला जायचंय. निघाले, स्वामींचं दर्शन घेतलं. 32 लक्ष निमित्त अंतःकरणामध्ये, डोळ्यामध्ये साठवायची. परत मात्र राजसभेमध्ये जायचं, राजकारभार पाहायचा. नित्यदिनी दिनचर्या त्यांची अशी चालू झाली. आणि एके दिवशी मात्र स्वामींच्या दर्शनाला गेले. राजा राजसभेमध्ये बसलेला, राज दरबारामध्ये बसलेला आहे. राजसभा, राज दरबार भरलेला आहे. आणि राजाने चौकट पाहिलं, प्रमुख व्यक्ती दिसत नाहीयेत. ज्यांच्या आसनावर जे जे व्यक्ती हवेत ते व्यक्ती नाहीयेत. आणि राजसभेमध्ये आता चालणार तरी काय सभाकाम. राजाने एका पाईकाला बोलवलं, विचारलं कुठे गेलेले आहेत सगळे. त्या व्यक्तींनी सांगितलं, वेरूळ या ठिकाणी कोणीतरी ईश्वर पुरुष आहेत आणि त्यांच्या दर्शनाला गेलेले. असं आहे का? तितक्यामध्ये ते सगळे सर्वजण त्या ठिकाणी आले. आणि आल्याच्या नंतर राजाने आसनावरतूनच क्रोधित भावनेने विचारलं, कुठे गेला होता? असं विचारताच क्षणी ते म्हणतात, महाराज आम्हाला तुम्ही अभय द्याल तर आम्ही सांगू. आम्हाला जर तुम्ही अभय दिले ना तर आम्ही तुम्हाला सांगू. तेव्हा मात्र तो व्यक्ती म्हणतो, ते व्यक्ती म्हणतात, राजा म्हणतो, मी तुम्हाला अभय दिलं, सांगा कुठे गेला. तेव्हा पालडांगियांच्या मुखारविंदातून भगवंताचं नाम बाहेर पडलं की वेरूळ या ठिकाणी 32 लक्षणी मूर्त असणारे, चांते गौर लंब कर्ण विशाल नेत्र असणारे, जीवाचं दुःख छेदून घेणारी ती 32 लक्षणी मूर्त. आणि परमेश्वराचा अवतार आहे तो. अनेक जीव त्या परमेश्वराच्या मूर्तीकडे वेधल्या गेलेले आहेत. अनेक जीव त्यांच्या सान्निध्यामध्ये राहून आपल्या आत्मउद्धाराचं तत्वज्ञान आपल्या अंतःकरणामध्ये साठवत आहेत, स्वतःशी बोध करून घेत आहेत. ठरवलं की आता आपल्याला मात्र त्या गोसावी यांच्या दर्शनाला जायचं, त्या देवाच्या दर्शनाला जायचं आहे. आपण राजा आहोत मान्य आहे, परंतु आपल्याला राज्याशी काही घेणं देणं नाही. पण स्वामींच्या दर्शनाला जायचा निश्चय अंतःकरणामध्ये निर्माण. अंतःकरणामध्ये जेव्हा निश्चय निर्माण झाला, राजा मात्र आता दुसऱ्या दिवशी तयारीला लागलेला आहे. त्यांनी सर्वांना सांगितलं की आता उद्या मात्र सभा काही भरणार नाहीये, उद्या मात्र मला स्वामींच्या दर्शनाला जायचं आहे. पालडांगे म्हणतात, राजन अगोदर आम्ही त्यांना विचारून येऊ का हो की आमचे राजे तुमच्या दर्शनाला येत आहेत. समजा उदाहरणार्थामध्ये एखादा साधारण व्यक्ती असला, तो कार्यक्रमामध्ये गेला आणि कुठेही बसला आणि कार्यक्रम उरकून निघून गेला तरी चालेल, परंतु एखादा राजकीय व्यक्ती असेल तर तो व्यक्ती आल्यानंतर त्या व्यक्तीचं नाव पुकारणं गरजेचं असतं. का तर राजकारण तसंच असतं, राजकारणामध्ये दिखावा लागतो. आणि म्हणून राजाला त्या व्यक्तींनी, पालडांगियांनी म्हटलं की महाराज आम्ही विचारून येऊ. राजाने अभय दिलं. ते दोघेही तिघेही निघाले, स्वामींजवळ गेले, देवाला सांगितलं, देवा आमचा महादेव राजा आपल्या दर्शनास येऊ इच्छितोय आणि आम्ही त्यांना येऊ द्यावं का, त्यांना घेऊन यावं का. तेव्हा भगवंत स्मित हास्य करतात आणि त्या पालडांगियांना म्हणतात, काही हरकत नाही, तुमचा राजा जर आमच्या दर्शनाला येत असेल ना तर येऊ द्या. मात्र हे परत वापसीला गेले. गेल्याच्या नंतर तयारीला लागले. दुसऱ्या दिवशी मात्र सकाळी सकाळी आता राजा आपल्या घोड्या बरोबर, आपल्या सवारी बरोबर, आपल्या हत्तींबरोबर वाजत गाजत मात्र स्वामींच्या दर्शनाला निघणार.
तितक्यामध्ये मात्र तो हत्ती मात्र मृत अवस्थेमध्ये पडला. एक मुका प्राणी मृत अवस्थेमध्ये पडला आणि पडल्याच्या नंतर तिथे तो हत्ती मात्र बेशुद्ध पाहून एका वैद्याला बोलवलं. वैद्याने त्या हत्तीची तपासणी केली आणि त्या वैद्याने सांगितलं, महाराज या हत्तीचा प्राण गेलेला आहे, अपशकुन घडलेला आहे, तुम्ही आता मात्र कुठेही जाऊ नका. राजाच्या घोड्याने सुद्धा किंकाळी फोडली आणि राजाचा घोडा सुद्धा चक्कर येऊन बेशुद्ध मात्र त्या ठिकाणी पडला. किंकाळी फोडून मात्र जोरामध्ये ओरडून तो घोडाही मृत्यू पावला. परत दुसऱ्या वैद्याला बोलवण्यात आलं. घोड्याच्या वैद्याला वैद्याने त्या घोड्यालाही तपासलं. त्या वैद्याने सांगितलं, महाराज हा घोडा सुद्धा मृत्यू पावलेला आहे, अपशकुन घडलं, राजाने अपशकुन घडल्यानंतर बाहेर जाऊ नये असं सांगणारे बरेच लोक असतात. ठीक आहे म्हणला राजा, काही हरकत नाही, आज अपशकुन घडलं ना, उद्या जाऊ. पण राजाच्या अंतःकरणामध्ये सतत ते नाम मात्र, त्या नामाचा उल्लेख होत होता की केव्हा मी श्री चांगदेव रावळांना भेटेल, केव्हा मला श्री चांगदेव रावळांचं दर्शन होईल. कशी ती चांपेगौर वर्ण मूर्त आहे, त्या पालटांगियांनी सांगितलेलं वर्णन मात्र सतत त्यांच्या स्वप्नामध्ये, झोपीमध्ये, जेवताना, बोलताना, खाताना, पिताना मात्र आठवत होत. राजाच्या अंतःकरणामध्ये इतकी उत्कंठा निर्माण झालेली होती की परमेश्वर कधी मी परमेश्वराला पाहिल, त्या देवाला पाहिल आणि ती मूर्त माझ्या अंतःकरणामध्ये साठवून घेईल. वर्णन सांगितलं, ती वर्णनच इतकं सुंदर आहे तर प्रत्यक्षामध्ये ती मूर्ती किती सुंदर असेल अशी मात्र उत्कंठा राजाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली होती. बराच वेळ निघून गेला, काळ निघून गेला, तो दिवस निघून गेला, दुसरा दिवस उगवला. दुसऱ्या दिवशी मात्र आता राजा जाण्याकरता तयार झालेला आहे. परंतु वर्षाव इतका होऊ लागला की अफाट फार वर्षाव झाला. पाणीच पाणी चहूकडे. राजाला मात्र आपण कुठे जाऊ? स्वामींच्या दर्शनाला जाऊ, श्री चांगदेव रावळांच्या दर्शनाला. राजा म्हणतो ठीक आहे, काही हरकत नाही. तिसऱ्या दिवशी मात्र राजा निघाला. जसा तिकून देवगिरीच्या किल्ल्यावरतून मात्र राजा निघालेला आहे. राजाचे घोडे, हत्ती, सर्वस्व पाईक मात्र राजाच्या समवेत आहेत. आणि इकडे देवाने ओळखलं, सर्वज्ञांनी ओळखलं, भगवंताने ओळखलं की राजा येत आहे. हा जर राजा माझ्या दर्शनाला आला तर ही राजधानी जी आहे ही राजधानी ओस पडेल आणि इथे जे पाईक आहेत, इथे जी प्रजा आहे, या प्रजेचं संरक्षण होणार नाही. आणि प्रत्येक प्रजेचं संरक्षण करण्याकरता राजा मात्र असणं गरजेचं असतं. आजही राजकीयाच्या माध्यमातून का असेना पण राजे लोक आहेत ना, मतदानाच्या माध्यमातून किंवा राजकीय पक्षांच्या माध्यमातून का असेना आपला जग चालवण्याकरता, भारत चालवण्याकरता जसं राजकीय नेते आहेत त्याचप्रमाणे पूर्वी राजे असायचे. भगवंताने विचार केला की नाही, आपण जर या महादेव राजाला भेट दिली तर हा राजा वेधला जाईल. या राजाला फक्त नामकानी पडलेला आहे, ते इतका वेळ संचारला गेलेला आहे. हा राजा जर आमच्या सानिध्यात आला ना, हा वापस जाणार नाही. तिकून राजा निघालेला आहे. एकूण बाईसांना सकाळी सकाळी उद्याचा पूजावसर झालेला आहे, सकाळचा पूजावसर झालेला आहे देवाचा. आणि देव बाईसांना म्हणतात, बाई आयती करा, तयारी करा, आपल्याला इथून आता प्रस्थान करायचं आहे. त्यांनी मात्र बाईसांनी स्वामींच्या आज्ञेप्रमाणे आपली परुटली बांधली, आपली सगळं सामग्री त्या ठिकाणी घेतली आणि मात्र आता बाईसा, भक्तगण आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत आता मात्र निघाले. त्यात जोगेश्वरी मार्गेच तिकडूनच निघालेले आहेत. एक माईक बंद झाला आहे. चेक करा, चेक करा. आणि मग अरे तो राजा तिथे धरून बसा. एक काम करा, तुम्ही धरून बसा तिथे. हॅलो 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 हॅलो. अरे यार, हॅलो हॅलो. थांबा थांबा. स्वामी
प्रभू भगवंत आता मात्र या उद्देशाने निघालेले आहेत की आपल्याला राजाला भेट द्यायची नाही. हा राजा मात्र सर्व राग वैभवाचा त्याग करून आपल्या सान्निध्यामध्ये राहील आणि संपूर्ण जनता जी आहे ती नागवेल, जी प्रजा आहे ती नागवेल, त्यांचा रक्षक कुणी राजा राहणार नाही अशी कल्पना मात्र भगवंताने केली. भगवंताला साऱ्या जीव जातीचा विचार करावा लागतो. आपण फक्त देवाचं एका देवाचं नामस्मरण करतो, देव अख्ख्या सकळ जीवाचं चिंतन करत असतात. संपूर्ण जीवाचं चिंतन मात्र देव करत असतात. महादायचाच प्रश्न आहे, जी जी आम्ही गोसावी आती चिंतू, गोसावी कवनाते चिंतिती, किंवा गोसावी काही चिंतिती. तेव्हा आमचे गोसावी म्हणतात, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत महादायसाला म्हणतात, बाई हे सकळ जीवाते चिंती. म्हणजे सकळ जीव जातीचं चिंतन मात्र परमेश्वर खऱ्या अर्थाने करतात. मग किती व्याप परमेश्वराला असेल, आम्हाला 5 नाम मात्र स्मरण करणं होत नाही. पण सकळ जीवाचं चिंतन करणं, प्रत्येक जीवाचं चिंतन करणं कसं परमेश्वराला जमत असेल, थोडा तरी त्याचा विचार आपण केलाय का? नाही केला. ही फार मोठी शोकांतिका आहे की आपण त्या भगवंताचं चिंतन करत नाहीये, स्मरण करत नाहीये, त्या परमेश्वराने सांगितल्या प्रकारे आपण वागत नाहीये. महादेव राजा आता निघालेला आहे. स्वामी मात्र तिथून वेरूळ सोडून निघालेले आहेत आणि स्वामी गेले. महादेव राजा मात्र वेरूळला पोहोचला. तिकडे स्वामी आता जोगेश्वरीच्या दिशेने कन्नड मार्गे निघालेले आहेत आणि राजा मात्र वेरूळला पोहोचला. राजाने मात्र संपूर्ण लेण्या पाहू लागला. प्रत्येक लेणीमध्ये जायचा आणि त्या लेणीची शोधणी घेऊन पाहायचा. 32 लेण्या मात्र त्या ठिकाणी आहेत. वेरूळला 32 लेण्या आहेत आणि 32 लेण्यापैकी 28 ज्या लेण्या आहेत त्या 28 लेण्या नमस्कारी आहेत. 32 लेण्यापैकी 28 लेण्या नमस्कारी आहेत. कुणी जर वेरूळ नमस्कारायला गेलं तर तेथील 28 लेण्या नमस्कारल्या पाहिजे. आणि तदनंतर चतुर्विधीचा मठ ते राणामध्ये आहे, परंतु तिथे स्थान उपलब्ध नाही, परंतु आहे तसं, परंतु जाऊ येऊ देत नाहीत. 3-4 वर्षापूर्वी बराच मोठा प्रकरण घडला होता. एका संतांना तिथे वंदन करायला गेल्यानंतर एका महात्म्यांना तेथील मॉमेडियन लोकांनी मारहाण केली होती आणि म्हणून तेही उपलब्ध आहे. तर 28 लेण्या नमस्कारी आणि एक चतुर्विधीचा मठ अशा प्रकारचं तिथे नमस्कारी आहे. राजा मात्र तिथे गेलेला आहे. प्रत्येक लेणी मात्र शोधून पाहतोय. स्वामी पुण्याच लेणीमध्ये नव्हते. राजा मात्र घाबरला. राजाच्या अंतःकरणामध्ये दृढ श्रद्धा होती. राजा विचार करू लागला, माझ्या नशिबामध्ये असं अभागीपणा काय येतोय? मी परवाच्या दिवशी निघालो तेव्हा हत्ती मेला, घोडे मेले, मृत्यू पावले. मी आज निघालो, काल निघालो, वर्षाव झाला, आज आलो तर देवच नाहीये. देवाच्या मंदिरामध्ये आपण जावं आणि देवच नसावा. आपल्या आई बापाकडे आपण जावं आणि आपले आई बापच आपल्या घरामध्ये नसावेत असं राजाला वाटू लागलं. राजा मात्र पूर्ण दिवस मात्र वेरूळ मध्ये आम्हाला शोधण्याकरता घाले. देवाचं मन भरपूर भेट देण्याचं आहे, परंतु देव देऊ शकत नाही. का तर सकळ जीवाचाही उद्धार करायचा आहे. साऱ्या जीवांकडे पाहावं, एका राजाकडे पाहावं तर सगळ्या जीवांना सोडून द्यावं लागेल वाऱ्यावरती, आणि सगळ्या जीवाकडे पाहावं तर एका पात्रतेच्या राजाला सोडावं लागेल. परंतु देव म्हणतात की बाई आम्ही भेट काही देणार नाही. देव बाईसांना म्हणतात, चालता चालता बाई हा राजा संपूर्ण 1 दिवस आम्हाला शोधण्यामध्ये वेरूळ मध्ये घालेल. बाईसा आणि स्वामी पुढे गेले, भक्तगण गेले. स्वामींचं वास्तव्य एका ठिकाणी वस्ती झाली. वस्तीच्या ठिकाणच्या त्या गावच्या महिला
दूध दही विकण्याकरता मात्र वेरूळला जात असायच्या. त्यावेळेसची चांगली मुख्य बाजारपेठ होती. आजही वेरूळ हे पर्यटन स्थळच आहे आणि तिथे आजही बाजारपेठ आहे. दही दूध घेऊन गेलेल्या त्या बाया मात्र लवकरात लवकर दही दूध विकून वापस आल्या होत्या आणि बाईसांची त्या महिलांची भेट झाली. आणि भेट झाल्यानंतर त्या महिला एकूणएकामध्ये चर्चा करत होत्या की राजा आला कोण्यातरी गोसावी यांना पाहण्याकरता. ते गोसावी राजाला भेटले नाहीयेत. त्या बाईसांनी त्या बायांना विचारलं, का ग बाई, तुम्ही कुठे गेला होतात? वेरूळला गेला होतात ना दही दूध विकण्याकरता? तर मग तिथे तुम्ही दही दूध विकून इतक्या लवकर कशा आलात? त्या सांगतात की तिथे देवगिरीचा राजा आपल्या पाईक परिवारासमवेत श्री चांगदेव रावळ नावाच्या विश्वर पुरुषाचं दर्शन घेण्याकरता आलेला होता आणि त्याच्या पाईक परिवारांनी आमचं दही दूध लवकरात लवकर घेऊन टाकलं आणि म्हणून आम्ही लवकरात लवकर मोकळ्या झालो. मग बाईसा परत प्रश्न करतात, तिथे श्री चांगदेव राऊळ त्या राजाला भेटले का हो? तेव्हा त्या महिला म्हणतात, नाही भेटले. संपूर्ण लेण्या मात्र तो शोधत होता परंतु कुठेच नाही भेटले. राजा फार उदास झालेला आहे हे वर्णन करून बाईसांसमोर त्या बाया सांगत होत्या. बाईसा लगबगीने पाण्याची घागर भरून घेण्याकरता आल्या होत्या. पाण्याची घागर भरून घेतली. बाईसा स्वामींचं वास्तव्य ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मात्र बाईसा गेल्या. देव आसनस्थ बसलेले आहेत आणि बाईसांकडे पाहतात, स्मित हास्य करतात. देवाच्या चेहऱ्यावरती कधीही स्मितच हास्य असायचे. कृष्णाचा चेहरा कुठेही पहा, श्रीमद भागवत कथेमध्ये कुठे जरी कृष्णाचा चेहरा आढळला ना, तेथे कुठेही चेहरा पहा, तो चेहरा मात्र सदैव स्मित हास्यामध्ये आहे. तसा आमच्या गोसावियांचा चेहरा सुद्धा स्मितच आहे. परमेश्वर कधीही दुःखी होत नाही. दुःखी होतात ते फक्त आपल्या भक्तासाठी. पण इथे स्मित हास्य करत अंतःकरणामध्ये कुरकुर आहे की आमचा राजा आम्हाला भेटलेला नाही आणि राजाला आम्ही भेट देऊ शकलो नाही, अशी भगवंताच्याही अंतःकरणामध्ये खऱ्या अर्थाने एक प्रकारची अर्थच आहे. भगवंताला भरपूर वाटत आहे की आपल्या राजाला आपण भेटावं आणि राजाला बोधाचं दातृत्व द्यावं, राजाला प्रेमाला पात्र करावं, राजाला मोक्षदान प्रदान करावं, अशी भरपूर भगवंताच्या ठिकाणी इच्छा आहे. परंतु जनते करता त्या ठिकाणी देऊ शकत नाही. बाईसा आल्या. बाईसा भगवंताच्या समोर बसलेल्या आहेत आणि बाईसा देवाला म्हणतात, जीजी मी पाण्याला गेले होते आणि येथील काही बाया वेरूळला गेल्या होत्या आणि त्या बाया मला सांगत होत्या, राजा तिथे संपूर्ण लेण्या, संपूर्ण वेरूळ नगर, तो जर राजा आमच्या दर्शनाला आला असता आणि आम्ही त्या राजाला जर दर्शन दिलं असतं तर सगळं राज्य येथे त्यांनी संपादलं असतं. सकळ राज्य. अहो विचार करा की आम्हा तुम्हाला खऱ्या अर्थाने आमच्या खिशातील 10ची फाटकी नोट दान देऊ वाटत नाही, परंतु देव म्हणतात देवगिरीचा राजा सखळ राज्य आमच्या ठिकाणी संपादन करून येथीचा पाईक होऊन राहिला असता, म्हणजे येथीचा सेवक होऊन राहिला असता, असा पात्रतेचा तो राजा. किती भाग्यवान तो राजा की देवानेही त्याची स्तुती करावी. देव दुःखी मनाने सांगतात की देव म्हणतात की बाई तो राजाला भेट देण्याची भरपूर इच्छा आहे, आमची भरपूर इच्छा आहे, परंतु आम्ही देऊ शकत नाही. आम्हालाही काही गोष्टीचे बंधन आहेत आणि तो राजा आहे, तो सकळ जीवांचा मालक आहे, त्यांचं पालन पोषण करतोय आणि त्याला जर आपण वेदाचं बोधाचं दातृत्व दिलं, त्याला जर संन्यास दिला तर तो आपला पाईक होऊन राहील. बाईसा म्हणतात चांगली गोष्ट आहे बाबा, जीवाचा स्वभाव आहे. जीवाला वाटतं एखादा व्यक्ती जर काही देत असेल तर आपण घेतलं पाहिजे, आपण वाढवलं पाहिजे. हा प्रपंच वाढवण्यामध्येच हा जीवात्मा खऱ्या अर्थाने गुरफटलेला आहे. मुलाला वाटतं, बापाला वाटतं की आपला मुलगा
मोठ्या पदावरती राहिला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, आपल्या मुलाकरता मोठा बंगला बांधला पाहिजे, मुलं मोठे झाल्यानंतर मुलांना वाटतं आपण मोठी फॉर्च्युनर घेतली पाहिजे, अनेक अनेक प्रकारचे प्रापंचिक गोष्टी आम्हाला सुचत असतात. परंतु आम्हाला परमार्थामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या सुचत नाही आहेत. आम्हाला प्रपंचाची, आम्हाला देवाला द्यावंसं वाटत नाही, देवाचं घ्यावंसं वाटत. प्रत्येक व्यक्तीला घ्यावंसं वाटत. म्हणून कौरवांना जेव्हा कौरवावरती जरी संकट आलं होतं तेव्हाही परमेश्वराने त्याचं हरण कसं केलेलं आहे? नामाने. फक्त नाम राजाच्या कानी पडलेला आहे तर राजा इतका वेदलेला आहे. देव दुःखी मनाने सांगतात बाईसाला म्हणतात की बाई तो राजा आमचा सेवक होऊन राहिला असता आणि आम्ही त्याला बोधाचं दातृत्व दिलं असतं आणि तो मात्र इथून गेला नसता आणि म्हणून आम्हाला त्याला भेट द्यायची नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत आपल्या मार्गाने परिभ्रमण करत कण्वीच्या जीवांना भेट देत आत्मउद्धार करत पुढील मार्गाने शिन्नरकडे गेले. राजाही आता शोधणी करतो, शोधतो, देव भेटत नाहीयेत. उदास होऊन राजा मात्र आता काहीतरी कामानिमित्त मात्र मुंबईकडे गेलेला आहे आणि पुरंदरकडल्या दिशेने मात्र राजा शिन्नर मार्गे, नाशिक मार्गे वापस येत होता. स्वामींचं वास्तव्य भिल मठामध्ये आहे. शिन्नर येथील भिल मठामध्ये स्वामींचं वास्तव्य आहे आणि राजाला मात्र ही कैफत बातमी लागलेली आहे. राजाने चौकड पाईक सोडलेले होते की देवाला शोधा. आम्ही स्वतः देवाला शोधत नाही, आम्ही प्रपंचाला शोधतो, आम्ही आमच्या मुलाबाळांना शोधतो, आम्ही आमच्या नात्या गोत्यांना शोधतो. पहा, एखाद्या स्थानाच्या ठिकाणी उपदेशी जर आले, नामधारक जर आल्याच्या नंतर त्यांची चर्चा धर्मशास्त्रावरती होत नाही किंवा त्यांची बातचीत अर्थाप्रती बोलावे. कोणतीही गोष्ट बोलत असताना नामधारकाला असेल किंवा एखाद्या संतांना असेल अर्थाप्रती शास्त्राला धरून बोललं पाहिजे. शास्त्राला धरून आपण बोलत नाहीये. तिथे मात्र नामधारक येतात, स्थानाच्या जवळ विडा वाहतात, वाहिल्याच्या नंतर स्मरण बाजूला राहतं, दंडवत घालणंही बाजूला राहतं, देवाला वाहिलेला विडाही विसरून जातात. तिथे देवाची लीळा काय ती माहिती नाही. परंतु इथे चर्चा चालते, का हो तुमच्या मुलीचं लग्न झालं का? आमच्या मुलाला मुलगी तुमच्याकडली मिळाली. देवाने आम्हाला भिक्षा करायला लावली. भिक्षा घ्यायला लावली म्हणजे भिक्षा करायला लावली. भिक्षा म्हणजे भगवंतानी वचन सांगितलेले आहेत भिक्षेचे. जेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत नागदेव आचार्यांना आपल्याला या संदर्भामध्ये धरून आपल्याला अनुसरणाकडे वळायचं आहे. कारण आज वेदबोध संपूर्ण अनुसरणाला स्पर्श करायचा. या पंथाचे प्रथम आचार्य म्हणजे श्री नागदेव आचार्य. ज्या वेळेस नागदेव आचार्यांना वेद संचार झाला, वेदाचं संक्रमण झालं आणि वेदाचं संक्रमण झाल्याच्या नंतर स्वामींच्या सान्निध्यामध्ये बराच दिवस होते. परंतु सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताचं वास्तव्य खडकुली या ठिकाणी असताना स्वामींच्या सान्निध्यामध्ये आबाईसा, उमाईसा, महादाईसा, नागदेव आचार्य आणि रामदेव दादू हे होते. स्वामींच्या सान्निध्यामध्ये आले. बाईसा सुद्धा तिथे आहे. स्वामींच्या सान्निध्यामध्ये बराच दिवस राहिल्याच्या नंतर रामदेव दादोस पहिल्या दिवशी आल्याच्या दिवशी स्वामींना 5 पोफळा अर्पण करतात, सुपाऱ्या अर्पण करतात. एक अहंभाव असतो. एखादा व्यक्ती पहा, देवा करता एखादा चांगला सुडा आणतो, चांगलं वस्त्र आणतो आणि 4 वेळा त्या वस्त्राला पाहत बसतो. किंवा एखाद्या बाबांना देण्याकरता चांगले वस्त्र आणतो आणि मग लांबून म्हणतो, बाबांना वस्त्र किती मस्त दिसते, पहा आपण ते वस्त्र दिले. ज्याप्रमाणे माहीम भट्ट म्हणत होते, कुणाकरता? आमच्या श्री गोविंद प्रभू बाबांकरता. जेव्हा माहीम भट्टाने श्री गोविंद प्रभू बाबांच्या ठिकाणी वस्त्र अर्पण केले, उपहार दिला आणि श्री गोविंद प्रभू बाबांना सर्व होती प्रवृत्ती आहे. परमेश्वराची ती प्रवृत्ती कशी असेल कोण्या टायमाला सांगता येत नाही श्री प्रभू बाबांची. आणि श्री प्रभू बाबा परमेश्वर अवतार आणि अंगावरती कपडे घालून पट्टी शाळेवरती मात्र वेडे करत असताना श्री प्रभू बाबा असं पाहत होते त्या वस्त्राकडे अभिमानपूर्वक.
परंतु जीवाच्या अंतःकरणामध्ये अभिमान निर्माण झाला, अहंकार निर्माण झाला. माहीम भट्टाच्या विद्वत्ता असणाऱ्या माहीम भट्टाच्या अंतःकरणामध्ये ते माहीम भट्ट म्हणतात की पहा म्हणे, श्री प्रभू बाबांना मी वस्त्र दिलेले श्री प्रभू बाबाला किती आवडले आणि किती मस्त पैकी त्याच्याकडे पाहत आहेत. श्री प्रभू बाबांना सर्वज्ञ आहे, देव आहे, परमेश्वर आहे, तो कस काय जाणणार नाही हो. देवाने ते वस्त्र काढले आणि फेकून दिले आणि मातीमध्ये लोळवून टाकले. जा म्हणे तुझे वस्त्र घे. तुम्ही साधू संतांना वस्त्र अर्पण करतात, एक माध्यम मात्र साधू संतच आहेत आणि स्थान आहे, प्रसाद आहे आणि वासनिक भिक्षुक, हे 4 साधन आहेत असन्निधानातले. याच 4 साधनाच्या ठिकाणी आपल्याला आता क्रिया करायच्या. म्हणून लक्षात घ्या की आपल्याला अहंकार असतो, तसा अहंकार नाही पाहिजे. तसाच अहंकार रामदेव दादूसांना होता. रामदेव दादूस मात्र 5 पोफळं पानं घेऊन येतात, स्वामींच्या ठिकाणी अर्पण करतात, स्वामींना 100 दंडवत घालतात. किती घालतात? भाव कसा आहे, जरी त्यांच्या ठिकाणी वेगळा भाव जरी असेल परंतु थोडी अर्थता देवाविषयी आहे. जरी ते अनुसरले नाही परंतु देवाविषयी अर्थता आहे. 100 दंडवत घातले. चरित्रामध्ये उल्लेख आहे त्याचा. 5 पोफळं अर्पण केले. हिराईचा पाठामध्ये उल्लेख आहे त्याचा. 5 पोफळं अर्पण केली आणि मग 100 दंडवत घातले. स्वामींच्या सान्निध्यामध्ये मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी उठले. उठल्याच्या नंतर आता जाण्याची तयारी करायची आहे, देवाची आज्ञा घ्यायची आहे. देवाला सुपारी, परत दुसऱ्या दिवशी एक सुपारी दिली, अर्पण केली, 5 दंडवत घातले. लगेच गेलो तर लगेच पाठ करून लगेच चालले जातो. आणि पाहत मात्र गेले आणि गेल्याच्या नंतर पाठीमाग मादायचा, उमाईचा, आबाईचा निघाल्या आणि आबाईसाच्या पाठीमागे मात्र भट्टोबास आहे. डोक्यावरती ओझा आहे आणि ते ओझं घेऊन भट्टोबास निघाले आहे. बऱ्याच अंतरावर पर्यंत जातात. भट्टोबासांच्या अंतःकरणामध्ये, डोक्यामध्ये विचारांचा काहूर सुटलेला आहे की आपण जायला नकोय. एक मन म्हणतं जावं, एक मन म्हणतं नको. आपण स्वामींच्या सान्निध्यामध्ये थांबावं, देवाकडून ज्ञान चर्चा करावी, पराबाणीतून तत्वज्ञान श्रवण करावं, बोधाचं संक्रमण करून घ्यावं, असा वेद संचरलेला आहे त्यांना. आणि भट्टोबास म्हणतात की जावं किंवा नाही, जावं किंवा नाही, अशी द्वंद अवस्था भट्टोबासांची त्या ठिकाणी निर्माण. डोक्यावरती ओझा हेही लक्षात नाहीये, आपण कशा रस्त्याने चाललो हेही लक्षात नाहीये. भट्टोबास मात्र निघालेले आहे. बऱ्याच अंतरापर्यंत पोहोचले आणि पोहोचल्याच्या नंतर घनदाट अशी जंगल होता. त्या जंगल अरण्यामधून जात असताना भट्टोबास आबाईसाला, आपल्या आईला म्हणतात, अगं आई थोडस थांब ना, हे ओझ घे, ही मात्रा घे, मला जरा स्वच्छाला जायचंय, स्वभावाला जायचं आहे, मी येतो, माझी कुणी काही वाट पाहू नका, तुम्ही चालायला लागा. एक मत असं आहे, पाठभेद निर्माण होतात. लक्षात घ्या, लेखक बदलला की शब्दार्थ बदलले, आणि लेखक बदलला की मतांतरही बदलले. अनेकांचे मत असतात परंतु चरित्रामध्ये दोन्ही उल्लेख आलेले आहेत. म्हणून माझं एक सांगण्याचं तत्व असतं, सांगत असताना दोन्ही बाजू सांगायचे, ज्याला जे पटेल तो ते घेईल, ते प्रमाणानिश्चयी सांगत आहे. आणि म्हणून जेव्हा एक पाठभेदानुसार एका महानुभावांचं मत असं आहे की स्वच्छाला म्हणून उभे राहिले आणि ओझं आबाईसाला दिलं, ती पुढे निघाली. आणि एका महानुभावांचं मत असं आहे की आबाईसाला उभं करतात आईला, आई हे ओझं घेऊन तू जा, मी श्री चांगदेव रावळांच्या सान्निध्यामध्ये वापस जाईल, असं म्हणतात. अशी 2 मतं आहेत. परंतु असं कोणतंही मत असेल, परंतु तिथून ओझं देऊन मात्र आबाईसांना काढून दिलं आणि आता भट्टोबा मात्र स्वामींकडे निघाले परत. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताचं वास्तव्य खडकुली या ठिकाणी पट्टी शाळेवरती होत. स्वामी आसनस्थ बसलेले आहेत आणि आसनस्थ बसलेल्या भगवंताच्या समोर भट्टोबास येऊन उभे राहतात आणि साष्टांग दंडवत करतात. तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत आपल्या परावाणीद्वारे म्हणतात, कांदा काही विसरले, ती काही विसरलात का तुम्ही, असं भट्टोबासांना स्वामी विचारतात. आणि असं विचारल्याच्या नंतर भट्टोबास म्हणतात, देवा मी काही विसरलो नाही. मग का आलात? मी इथं राहू इच्छितोय देवा. तेव्हा देव म्हणतात, तुम्ही इथे राहणार? तुमचे गुरु तुमचे सांगाती तर गेले ना, तुम्ही कशी काय इथे राहणार?
नाही नाही, मला आता त्यांच्या समवेत जायचं नाहीये, मला आपल्या सान्निध्यामध्ये राहायचं आहे. तेव्हा देव म्हणतात, जर तुम्हाला इथे राहायचं असेल तर इथे आम्ही जेव्हा इथे जा म्हणू तेव्हा तुम्हाला जाता येईल, जेव्हा तुम्हाला राहा म्हणू तेव्हा तुम्हाला राहता येईल. असं नाही की उठले की सुटलं, कुणी आश्रमामध्ये मठामध्ये आला आणि 4 दिवस राहिला आणि निघून गेलं. गुरूंची आज्ञा प्रतिपालन, अहो देवाची तर आज्ञा सोडून द्या, गुरुची सुद्धा आज्ञा प्रतिपालन करायला सांगितलेलं आहे. जर आपले गुरु म्हणत असतील ना की आश्रमाच्या बाहेर जायचं नाही, तर आश्रमाच्या बाहेर जाता येत नाही. आणि इथे धडधडीत लोक उपदेशी बांधव असतात, त्याच बाबांचा उपदेश असतो. स्थानबंधन करायला गेल्याच्या नंतर, आता आमच्याकडे आमच्या परिसरामध्ये बरेच स्थान आहेत आणि आम्हाला तो प्रसंग दिलेला आहे. तीच वंशवळ आमच्या महानुभावांची आहे. मग आम्हाला ती नागदेव आचार्यांना जे ज्ञान निरूपण केलेलं आहे त्याच तत्वज्ञानानुसार संत महात्मे चालतात, गुरुवर्य चालतात, किंवा तेच ज्ञानाचं अमृत आम्हाला प्राशन करतात. मग त्यांची आज्ञा ही आम्हाला देवासमान आहे असं मानावं. गुरु देव नाही, देव आहे असं म्हणत नाही मी, फक्त आज्ञेचं प्रतिपालन केलं पाहिजे. स्वामी म्हणतात भट्टोबासांना, तुम्हाला इथे राहता येईल, परंतु आमच्या आज्ञेमध्ये राहावं लागेल. जीवाचा वागारा नाविक ढिला करू नये, केला जरी आणूनी आण करिता वेळची न लगे. हा जीव असा आहे, जर गुरुच्या आज्ञेच्या इकडे तिकडे जर थोडासा ढिला करून सोडला ना, जसा प्रपंचामध्ये आहे, प्रपंचामध्ये पत्नीच्या आज्ञेमध्ये असतो पती आणि पत्नी पतीच्या आज्ञेमध्ये असते, परंतु परमार्थामध्ये गुरुच्या आज्ञेमध्ये सगळे शिष्य असतात. म्हणून गुरुनी जर थोडासा वागारा ढिला केला ना, तर आणोनी आण करिता वेळच न लगे, म्हणजे तो भरकटायला वेळ लागत नाही. म्हणून लक्षात घ्या, इथे भट्टोबासांना तेच देव सांगतात. देव म्हणतात, तुम्हाला आमच्या आज्ञेशिवाय कुठेही जाता येणार नाही आणि तुम्हाला आमच्या आज्ञेशिवाय कुठेही येता येणार नाही. आता काही लोक अनुसरतात, 56च्या नंतर अनुसरल्याच्या नंतर बाबांच्या आज्ञेमध्ये राहायला काय, आम्ही काय, देवाने सांगितलेलं आहे जीव हा स्वतंत्र आहे. मग जीव स्वतंत्र आहे तर बाबाकडे अगोदर जायलाच नको ना, तू देवाकडेच जा ना. तुला बाबांकडे जाण्याकरता कोणी सांगितलं? बरं, बाबांचं जर मार्गदर्शन मिळालं नसतं किंवा गुरुचं जर मार्गदर्शन मिळालं नसतं तर जीव हा स्वतंत्र आहे हे वचन तुम्हाला माहितीच झालं नसतं. आणि म्हणून सर्वात महत्वाची गुरुची आज्ञा आहे. अनुसरण घेतल्यानंतर गुरुच्या आज्ञेमध्ये राहावं लागतं. आता तुम्ही म्हणाल की बाबा तुमचं तर वय फार कमी दिसतं आणि तुम्ही गुरुच्या आज्ञेत आहात, तर गुरुला सोडून इकडे आला. माझ्या गुरूंना देव आज्ञा झाली, ते देवदर्शनाला गेले. जोपर्यंत गुरुवर्य होते तोपर्यंतही आम्ही गुरूंच्या आज्ञेमध्ये होतो आणि शेवटपर्यंत हे गुरुच्या आज्ञेचं प्रतिपालन केलं. देवाने अगोदर आचरणामध्ये आणलं आणि परत नंतर सांगितलं. तसं मी तुम्हाला म्हणतोय की स्वतःही आचरण केलं पाहिजे आणि दुसऱ्याला सांगितलं पाहिजे. दुसऱ्याला आपण सांगतो ते आपल्यामध्ये हे आहे का याचं निरीक्षण करून आपण पाहिलं पाहिजे, ते निरीक्षण आपण केलं पाहिजे. आपण दुसऱ्याला बोलतो तंबाखू खाऊ नये, पण आपण आधी खातो का नाही हे पाहिलं पाहिजे. आपण दुसऱ्याला म्हणतो सुपारी खाऊ नये, सुपारीने मात्र अनेक प्रकारचे आजार होतात. गुटखा खाऊ नये, अनेक प्रकारचे आजार होतात. सिगरेट ओढू नये, अनेक प्रकारचे आजार होतात. द्वेष मत्सर करू नये किंवा साधू संतांची निंदा करू नये, चारी साधनांची निंदा करू नये. नित्य निंदा करी चौ साधनाची, वाटती नरकाची जोडी आली. सांगायला सोपं आहे पण करायला अवघड आहे, आचरणामध्ये आणायला अवघड आहे. मग ते आचरणामध्ये आम्हाला आणायचं. हे आचरणामध्ये आणणे म्हणजेच खऱ्या अर्थाने आज्ञेचं प्रतिपालन करणे आणि त्या आज्ञेचं प्रतिपालन महत्वाचं आहे. भट्टोबासांना ते सांगतात, देवाने सांगितलेलं आहे की आज्ञेचं प्रतिपालन करावं लागेल. जो कुणी आमच्या सान्निध्यामध्ये येईल, जो कुणी आमच्या दैवराटीमध्ये येईल, त्याला प्रत्येकाला आमच्या आज्ञेचं प्रतिपालन करावं लागेल. प्रत्येकाला आज्ञेचं प्रतिपालन लक्षात घ्या.
आज्ञेचं प्रतिपालन मात्र करावं लागेल म्हणल्याच्या नंतर भक्तोबास विचार, आपण 6 महिने अनुसरू असा मनामध्ये विचार यायचा. विचारांचं कावूर सुटायचं. परत तसंच घराकडला, प्रपंचाकडला, कर्मराटीकडला विचार आला की देव म्हणायचे, भट्टो चांग विचार करा, सांगाती दूर जात असे, सांगाती लांब चाललेले आहे, चांगला विचार करा. परत स्वामींकडे पाहायचे आणि स्वामींकडे पाहून परत अनुसरणाचा विचार करायचा. मग स्वामी शांत बसायचे, काहीच म्हणत नव्हते. परत तिकडला विचार करायला लागले की स्वामी म्हणायचे, चांग विचार करा, चांगला विचार करा, सांगाती लांब जात आहेत. अशा वेळ थोडा वेळ, बराच वेळ असा चालला आणि चालल्याच्या नंतर भट्टोबासाने निश्चय केला. तो निश्चय म्हणजे खऱ्या अर्थाने हा निश्चय प्रत्येकाने केला पाहिजे आणि प्रत्येकाने ते भट्टोबासांचे संस्कार, कमीत कमी त्यांचे जे संस्कार आहेत, त्यांच्या समवेत ज्या घडलेल्या लीळा आहेत, ते कशा पद्धतीने अनुसरलेले आहेत ते तरी आपल्या जीवनामध्ये उतरवून आणि अनुसरलं पाहिजे. का तर त्यांना वेद संचारला गेला, भगवंताच्या बोधाचं दातृत्व झालेलं होतं. आणि म्हणून आता भक्तोबास अनुसरण्याकरता निश्चय मनामध्ये धरतात. देवा काही हरकत नाहीये, तुम्ही म्हणतात ना की आमच्या आज्ञेप्रमाणे चालावं लागेल, मी तुम्ही जसं म्हणाल ना तसं चालण्याकरता तयार. तुम्ही आम्ही म्हणतो आमचं वज वाहणार कुणी नाही, तुमचं आमचं वज वाहणारा देव आहे. आणि देवा करता आणि गुरु करता जो निष्ठा ठेवतो, तोच गुरुच्या आज्ञेचं आणि देवाच्या आज्ञेचं जो प्रतिपालन करतो, तो मात्र त्याला कुठेही कमी पडत नाही आणि त्याचं वज मात्र ते वाहिल्या वांचून राहत नाही. गुरु विषयी किती श्रद्धा असावी, किती निष्ठा असावी, त्याचं एक उदाहरण आहे. एक गुरु आणि शिष्य होते, लीळेमध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे, दृष्टांत आहे. कनेरी नावाचा गुरु शिष्याची ही कथा. गुरुविषयी इतकी श्रद्धा असते त्या कनेरी नावाच्या शिष्याची, तो नित्य नेमाने भिक्षेला जायचा, भिक्षा मागायचा, भिक्षाम देई शब्द टाकायचा, भिक्षा मागायचा. आलेली भिक्षा आपल्या गुरुच्या समोर झोळी दृष्टपूत करायची आणि झोळी दृष्टपूत करून मात्र गुरूंना जेवणाकरता ताट मांडायचं, गुरु जेवण करायचे. अशा एके दिवशी भिक्षा करत करत गेला आणि एका चांगल्या घरी उत्तम अशा प्रकारची वड्याची भिक्षा मिळाली. त्याला वडे म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात काय माहिती, आमच्याकडे मेंदू वडा म्हणतात किंवा उडीद वडा म्हणतात. अशा वड्याची भिक्षा त्या ठिकाणी त्या व्यक्तीला मिळाली. आणि मिळाल्याच्या नंतर तो घरी जातो, आपल्या गुरूंना झोळे दृष्टपूत करतो आणि देवाला उपहार दाखवतो आणि मग ताट गुरूंकरता व्यवस्थित तयार करतो. गुरु भोजनाकरता बसतात आणि गुरूंना वडा मात्र फार आवडतो. गुरु आवडीने 3 वडे आलेले असतात, 3 वडे खाऊन टाकतात. गुरूंना वडा आवडला. हा गुरुला जे वस्तू आवडलेली आहे, वडा आवडलेला आहे, तो ह्या पाहतो आणि गुरुला विचारतो, वडा आवडला का तुम्हाला? हो आवडला, अजून 2 असते तर फार छान झाला असतं, असं गुरु म्हणतात. म्हणल्याच्या नंतर तो व्यक्ती परत त्या घरी भिक्षेला करून राहण्यासारखी ती स्मृती आहे. दंते गोपाळवास जेव्हा नागदेव आचार्यांचं देहावासन झालं, देव आज्ञा झाली आणि तेव्हा 500 गोकुळासह आचार्यांगणासमवेत रुद्धपूर प्रांताहून मात्र चातुर्मासाकरता दुष्काळ पडलेला होता आणि दुष्काळाच्या प्रसंगानुरूप चातुर्मासाकरता मात्र फिरस्ती मार्ग 500 गुरुकुळ आहे, पुरंदरच्या दिशेला निघत चाललेले होते. पुरंदर माहितीये पुण्याच्या वरचा भाग, कुरुडी कांचनकडला भाग आणि पुरंदरच्या दिशेने सासवड वगैरे तिकडे आहे, जेजुरी वगैरे नाही का. तो जो भाग आहे त्या भागाकडे मात्र हा 500 गुरुकुळ घेऊन परिवार चालला. दंते गोपाळबासांच्या मनामध्ये विचार आला की देवाने आपल्याला आत्माधिक्रमी जायला करता सांगितलेलं आहे, आपण देवाने सांगितलेल्या आज्ञेचं प्रतिपालन करावं. आणि म्हणून दंते गोपाळबास आचार्यांची
आज्ञा घेतात. यशराज बासांची, पंडित बासांची आज्ञा घेतात आणि निघतात. ते म्हणतात, आचार्यगण म्हणतात, अहो भक्तो तुम्ही जाऊ नका, तुम्ही कुठे चाललात? ते म्हणतात, मी चंदन वंदन परिसराकडे चाललेलो आहे. ते कुठे? इकडे खाले. अहो तिकडे जाऊ नका, तिकडे पाणी म्हणून तुम्हाला पाणी मिळणार नाहीये, अन्न म्हणून तुम्हाला अन्न मिळणार नाहीये. ज्या लोकांच्या घरामध्ये, ज्या त्यांच्या मुलाबाळांच्या पोटामध्ये टाकण्याकरता 2 घास भाकरी नाहीये, ते तुमच्या भिक्षेमध्ये वाढतील तरी काय? ते म्हणतात, मला भिक्षा नकोय, मला माझ्या देवाने सांगितलेला विधी हवाय, मला माझ्या देवाने सांगितलेल्या आज्ञेचं प्रतिपालन करायचं आहे. आणि म्हणून दंते गोपाळबास आज्ञा घेऊन मात्र चंदन वंदन परिसराकडे निघाले. जर मुक्कामदार मदर करत करत चंदन वंदन पर्यंत पोहोचले. अरण्यामध्ये राहू लागले. एक शेळीला पाठ टेकून राहायचे आणि गावामध्ये जायचे. सकाळ झाली की मात्र भिक्षेची जोडी घ्यायची, हातामध्ये गाठी घ्यायची. ज्या वेळेस स्वामींनी भिक्षा करायला सांगितलेली आहे त्या टायमाला जायचं, प्रत्येक दारासमोर उभं राहायचं. भिक्षा आंबे. घरातून कुणीही बाहेर येत नव्हतं, कुणीच येत नव्हतं. त्या दारातून क्षणभर उभे राहायचं. त्या दारातून क्षणभर उभं राहून, क्षणभर म्हणजे किती? क्षणभर म्हणजे किती? नाही, गाठी स्मरण, पण मिनिट सेकंड किती? 1 सेकंद. किती? क्षणभर म्हणजे 1 गाठी होईल 27 मणी असतात किंवा 28 मणी असतात. त्याच्यामध्ये क्षणभर म्हणजे कमीत कमी 7 मिनिटं जातात. आणि असं तुम्ही तर आता गाठी जशी ओढली तशी आहे, पण क्षणाचा एक विलंब सांगितला मी भावार्थ. क्षणभर उभे राहायचे आणि क्षणार्धामध्ये परत पुढे जायचे. क्षण झाला की पुढच्या दारात जायचे. दारामध्ये उभे राहून भिक्षामध्ये शब्द टाकायचे. घरातून कुणीच येत नव्हतं. नगरांत का पात्रांत, पात्रांत नव्हे आणि नगरांत नव्हे, नगरांत नव्हे आणि पात्रांत विजय. म्हणजे आता नगर परिपूर्ण होत जायचं, संपूर्ण गल्ली, पूर्ण गाव परिपूर्ण व्हायचा. परंतु आमच्या दंते गोपाळवासांच्या झोळीमध्ये एक भाकरीचा तुकडाही पडत नव्हता. इतकी मोठी शोकांतिका. मग देवाने सांगितलेलं आहे, एकी दिन मिळे, दोन्ही दिन मिळे, तिसरा दिन मिळवची नाही. खुंट गिळीचे म्हणजे ठुका गिळायचा. नाही मिळालं तरी आपण ठुका घेऊन आपलं देवाचं स्मरण करत बसून जायचं. बस संपला विषय. आपदवण्याचा प्रयत्न करायचाच नाही. नगरात बी नाही मिळालं, गावात नाही मिळालं तर आपण आता स्मरण करायचं आणि समाधीस्थ व्हायचं. मग देव जे करायचं ते करतीलच. देवाच्या आज्ञेप्रमाणे मात्र खुंट घेऊन, मात्र पाणी पिऊन, मात्र आपलं गाठी घेऊन त्या शिळेला पाठ लावून स्मरण करत बसायचं. पहिला दिवस गेला, दुसऱ्या दिवशी तसाच प्रकार घडला. तिसऱ्या दिवशी कोणीतरी सांगितलं, महाराज अनेक दिवसापासून दरमुक्काम दरमदल करत येत होते, उपाशी होते अनेक दिवसापासून. आणि कुणीतरी सांगितलं, महाराज या चंदन वंदन परिसरातल्या एका राजाने अन्नक्षेत्र बांधलेलं आहे. त्या अन्नक्षेत्रावरती तुम्ही जा, तिथे तुम्हाला जेवणाकरता नक्की मिळेल. तर ते गोपाळबासांना विचार आला, काही हरकत नाही. देवाचा विधी घेण्याकरता काहीतरी अब्जवलं पाहिजे असं सांगितलेलं आहे देवाने. देवाच्या वचनाचं प्रतिपालन करायचं आहे म्हणून दंते गोपाळबास गेले. त्या अन्नक्षेत्राच्या महाद्वाराजवळ उभे राहिले. तिथे 2 पाईक उभे होते, सेवक उभे होते. भिक्षेची झोळी मात्र पसरवली आणि भिक्षाम दे हा शब्द उच्चारला. उच्चारल्याच्या नंतर ते सेवक म्हणू लागले, महाराज तुम्हाला जेवण इथे मिळेल, तुम्हाला पाणी इथे मिळेल, जितकं हवं तितकं मिळेल, परंतु आम्ही बाहेर देणार नाही, का तर आमच्या राजाची आज्ञा आम्हाला आहे. दंते गोपाळबास म्हणतात, अरे जर तुम्ही मला भिक्षा देत नसाल ना, तुम्ही जर मला बाहेर देत नसाल ना,
इथे जेवण मला नकोय, मला माझ्या झोळीमध्ये मला भिक्षा हवी आहे, मला भिक्षा हवी आहे. ते म्हणतात महाराज देता येणार नाही, काही हरकत नाही. गणते गोपाळबास परत तिसऱ्या दिवशी खुंट गिळतात आणि त्या शिळेपाशी जातात. ती शिळा आजही तिथे उपस्थित आहे. शिळेच्या जवळ जातात. देह क्षीण झालेला आहे, घामे घूम झालेले आहे, चक्कर येत आहे, पोटामध्ये चवमेव होत आहे, काय करावं काही सुचत नाहीये. हात सुद्धा उचलून वरी करण्याची ताकद क्षमता मात्र दंते गोपाळबासांमध्ये राहिली नव्हती. असे असणारे हे दंते गोपाळबास मात्र शिळेच्या जवळ जातात. त्यांना वाटू लागतं की आता आपलं काही खरं नाही, शक्य नाहीये आपण आता जगणं. जवळची छिन्नस्थळी होती, छिन्नस्थळीचा विशेष मात्र काढला आणि एका शिळेखाली ठेवला त्या, आणि तिथे लिहिलेलं आहे, आजही ते लिहिलेलं आहे, लिपीमध्ये लिहिलेलं आहे, महानुभावांच्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे. एक छिन्नस्थळी असे असं लिहिलं. झेडी बाजूला ठेवली, हातामध्ये गाठी धरली आणि या जीवाला टाळी लावली. स्मरण करत करत बसले, देवाला आठवत बसले. बराच वेळ निघून गेला. दिवस मावळतीला आला आणि दिवस मावळतीला आल्याच्या नंतर बुरजावरती त्या अन्नक्षेत्र भुट्टोबासांचं अनुसरण झालं. नामाचा उच्चार केल्यामुळे इथेही भुट्टोबासांना अनुसरण घडलं. एक वेळा दादोसांनी नाम उच्चारला, वेद संचारला गेला आणि तदनंतर वारंवार देवाचं नामस्मरण अंतःकरणामधून निघू लागलं आणि नामाचा उच्चार मुखारविंदातून होऊ लागला आणि मग गोदात झालं आणि मग अनुसरण झालं. ते अनुसरण महत्वाचं आहे. काही लोक म्हणतात भुट्टोबासांना देवांनी बळजबरी अनुसरण दिलं. अरे बळजबरी अनुसरण कसं काय दिलं असं म्हणता येत नाही. ज्याच्या अंतःकरणामध्ये श्रद्धाच नसेल तो व्यक्ती देवाजवळ जाईल तरी कशाला. ज्याच्या अंतःकरणामध्ये भावच नसेल, देवाविषयी आवडी नसेल, तो व्यक्ती देवाजवळ जाईलच कशाला. भुट्टोबासांच्या अंतःकरणामध्ये भाव होता, वेद होता, बोध होता आणि म्हणून देवाजवळ गेले आणि अनुसरण घडलं. इकडे महादेव राजा सुद्धा देवाच्या शोधामध्ये आम्हाला देव शोधता आला पाहिजे. भिक्षेचे अनेक वचन सांगितलेले आहेत. भुट्टोबासांना निमित्त करून देव म्हणतात की भट्टो, या झोळीशी तुमचं लग्न लागलेलं आहे, या झोळीशी तुमचं लग्न लागलेलं आहे. मला सांगायचं तात्पर्य असं आहे, त्याही लिहिलेला समानतेला आणायचा आणि या लिहिलेलाही समानतेला आणायचा, दोन्हीला एका जागी आणून मिळवायचा. आणि म्हणून मी प्रयत्न करतोय की भुट्टोबासांना काय सांगितलं की भट्टो, आजपासून झोळी तयार केली, आपल्या श्रीकराने झोळी दिली आणि आजपासून या झोळीशी लग्न तुमचं लागलेलं आहे आणि या झोळीचं प्रतिपालन करा. एक दिवसही हिला उपवाशी पडू देऊ नका. ज्याप्रमाणे प्रपंचामध्ये असताना पती आणि पत्नी एकमेकांचं गाठ बांधल्या गेली, विवाह झाला की पतीचा धर्म आहे की पत्नीला एकही दिवशी उपवासी ठेवता येत नाही आणि पत्नीचा धर्म आहे की आपल्या पतीला स्वयंपाक करून वाढल्याशिवाय जमत नाही. त्याप्रमाणे अनुसरलेल्या महात्म्याला आज्ञा आहे की झोळीला उपवास पडू देऊ नका आणि झोळीला उपवास न पडता तुम्ही विवाह करा. स्वामींनी वचन सांगितले नगरांत का पात्रांत. पण भिक्षा मागायची तर काय उदरनिर्वाह करण्याकरता का, पोट भरण्याकरता का, किंवा आमचं देह धष्टपुष्ट व्हावं, आम्हाला भिक्षेमध्ये उत्तम उत्तम अशा प्रकारचे पदार्थ मिळावे याकरता भिक्षा करायची का, याकरता अजिबात. हॅलो याकरता खऱ्या अर्थाने आम्हाला भिक्षा करायची नाहीये. आमचा उदरनिर्वाह व्हावा, आमच्या पोटाची खळगी भरावी, आमचं देह धष्टपुष्ट व्हावं, उत्तम उत्तम पदार्थ आम्हाला मिळावे याकरता आम्हाला भिक्षा करणे नव्हे तर आम्हाला भिक्षा करायची आहे. त्या भिक्षात जे पंचामृत सांगितलेलं आहे, भिक्षा सवाव फळ अमृत म्हणलेलं आहे देवाने. भिक्षेतलं अन्न ग्रहण केल्याने या जीवात्म्याच्या ठिकाणचे काही दोष नाहीसे होतात आणि धर्मी दक्षता येते. जैसा खावे अन्न वैसा तुझे भाव. म्हणजे जसं तुम्ही अन्न खाल, ग्रहण कराल, तशा प्रकारचाच अंतःकरणामध्ये भाव निर्माण होत असतो. तुम्ही
राजस अन्न खाल्लं, राजस भाव तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल. तुम्ही तामस अन्न खाल्लं, तुम्ही तामस भाव तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल. आणि तुम्ही सात्विक अन्न खाल्लं तर ते सात्विक अन्नाचा भाव तुमच्या ठिकाणी निर्माण होतो. थोडक्यामध्ये सांगेल, घरात उपहार तुम्ही तयार करता, स्वयंपाक तयार केल्याच्या नंतर घरामध्ये उपहार दाखवता. काय करता? घरामध्ये उपहार दाखवता. का दाखवता बरं? देव खाईल म्हणून, देव ग्रहण करेल, स्वीकारेल म्हणून. अहो, देवाच्या सान्निध्यात